मन की आशामध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे वाटाण्याची चटणी. तर हे घेतले आहे तर वाटाणे शेंगातले निवडून घेतलेले वाटाणे आणि त्याच्यामध्ये टाकले आहे हिरवी मिरची, आपल्याला जसं तिखट लागतं तसं, आणि लसूण सोलून टाकलं आहे पहा त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आता टाकायचं चवीनुसार मीठ थोडंसं. तर चवीनुसार मीठ घेतले. आता मिक्सरमध्ये बारीक वाटायचं हे, पाणी न टाकता. हे पहा अशा प्रकारे एकदम बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतले. पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही, कारण वाटाणे पण कवळे असतात ना, शेंगातले वाटाणे ओले, तर त्याच्यामुळे असं पेस्ट होते पातळ. तर हे पहा आता याला द्यायची फोडणी म्हणजे तव्यावर किंवा कढईमध्ये छान असं परतून घ्यायची चटणी ही. हे पहा छोटी कढई आपली गरम झाली आहे, त्याच्यामध्ये टाकूया तेल थोडं जास्त वापरायचं. छान अशी परतून झाली पाहिजे चटणी. याच्यामध्ये फोडणीला वगैरे काहीच नाही टाकायचं, कारण मीठ टाकलेलं आहे आपण. वाटाणा, हिरवी मिरची आणि लसूण, बस एवढंच टाकायचं आणि मीठ टाकायचं वाटताना. तर पहा तेल छान असं गरम झाले. आता गॅस थोडा बारीक करून ठेवायचा तेल गरम झाल्यावर. छान अशी मिरची. तुम्हाला मी कोथिंबीरीची चटणी ती सुद्धा दाखवणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये. आता हे चटणी परतून झाली की तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. पौष्टिक अशी चटणी, तुमच्या लहान मुलांसाठी वगैरे, काही भाज्या खात नसतील, चटणी वगैरे खात नसतील कुठल्या, तर हे खूप पौष्टिक असं चटणी आहे. हे पहा छान असं परतून घ्यायची. गॅस कमी करायचा एकदा तेल तापलेलं झालं का, कारण कच्चा वाटाणा आणि मिरची आहे ना, तर चांगली भाजून निघली पाहिजे. आणि मग ते पण ती फ्रीजमध्ये तुम्ही 8 दिवस खाऊ शकता, ठेवून थोडी बाहेर काढून. आणि असं बाहेरसुद्धा 2-3 दिवस खराब नाही होत. थोडीशीच फ्रीज नसेल ठेवायला तर तुम्ही 2-3 दिवसाची बनवू शकता. इतके चांगली 2-3 दिवस नाही खराब होत. आणि फ्रीजमध्ये बनवून ठेवली तर आठवडाभर खाता येते. जेवढी खायची तेवढी बाहेर काढून ठेवायची जेवायच्या आधी 1-2 तास. म्हणजे गरम करायची पण गरज नाही पडत, नॉर्मल होऊन गेली तरी तशीच चव लागते, छान राहते. आपल्याला भाजी खाऊन कंटाळा येतो, चमचमीत असं काही पाहिजे असतं ना, तुम्ही याचाच चपाती ना बनवता. लहान मुलांना चपातीमध्ये पुरण कसं घालतो तसं थोडीशी चटणी टाकून चपाती ह्याचा पराठा तुम्ही बनवून देऊ शकता. खूप टेस्टी लागतो पराठा, खूप म्हणजे खूप छान लागतो. आणि असंच तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता तसा पराठा बनवून चपातीमध्ये टाकून. खूप छान चव येते. तर छान अशी परतून झाली पहा. 1-2 मिनटं चांगली छान परतून घ्यायची. 2 मिनटामध्ये आपली चटणी तयार होते. हे पहा आता कोथिंबीरची चटणी कशी बनवायची ती सांगत आहे. त्यासाठी साहित्य पहा. 1 टोमॅटो घेतला आहे चिरून बारीक, आणि कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर जेवढी वापरायची तुम्हाला तेवढी वापरू शकता. आता ही धुवून चिरून म्हणून थोडीशी झाली, नाही तर बरीच होती जास्त. तर ही चांगली स्वच्छ धुवून आणि नंतर चिरून घेतली आहे पहा. आणि त्याच्यामध्ये आता हे टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकून हे पहा थोडेसे जिरे टाकले, थोडेसे, जास्त नाही टाकायचे. लसूण आणि हिरवी मिरची. आपल्या तिखट आपल्याला जसं आवडीनुसार, खूप तिखट लागत असेल तर जास्त मिरची वापरू शकता. तर मी आपली प्रमाणातच टाकली आहे.
तर हे पहा, आता हे छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे पहा, चवीनुसार मीठ टाकलंय थोडं, 1 चमच त्याच्यामध्ये. तर चला आता बारीक वाटून घेऊया. हे पहा, मिक्सरमध्ये अशा प्रकारे छान अशी वाटून घेतली आहे. तर याला काय फोडणीला वगैरे काही सुद्धा नाही द्यायचं. तर हे पहा, अशा प्रकारे आपली चटणी झाली आहे. तर ही चटणी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण हे सुद्धा आणि 1 टोमॅटो कच्चा घेतला आहे. तर ही एवढी पौष्टिक चटणी आहे ना, लहान मुलांसाठी तुम्ही ब्रेडला लावून देऊ शकता, सँडविच बनवताना, किंवा आता बटाटे वडे केले घरी, पॅटीस केलं, समोसा काही पण, त्याच्याबरोबर ही चटणी तोंडी लावू शकता. खूप छान लागते. तर हे पहा, मिक्सरचं भांडं धुवून हे चटणीचं सगळं आपलं घ्यायचं. कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप आपले लसूण हे वगैरे वाटलेलं त्याची टेस्ट जाते निघून. तर थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं मिक्सरचं भांडं. हे पहा, ही अशा प्रकारे झाली आता आपली चटणी. अप्रतिम अशी चटणी लागते. कारण मी भजन ठेवलेलं, तर माझ्या सर्व भजन मंडळांना बटाटे वडे केले होते मी, वडापाव, आणि ही अशी चटणी मी फर्स्ट टाईम बनवून पाहिली. तर कशी लागते म्हणूनसाठी मी पहिल्यांदा बनवली होती गेल्या महिन्यातच. तर एवढी सगळ्यांना आवडली, संपून टाकली. खूप बनवली होती, मोठा असा एवढा बाऊल भरून बनवली होती मोठी. 3-4 टोमॅटो वगैरे घेऊन अशी याच्या मी 4 पट चटणी बनवली होती. तर सगळी संपवली सगळ्यांनी, आणि सगळे मला विचारतात कशी बनवली, काय एवढी जबरदस्त लागते ना. तर नक्की अशी चटणी बनवून पहा तुम्ही पण. ही तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, भाजी नसेल आपल्याकडं. आणि याच्याने आपलं पोटसुद्धा साफ होतं. कारण कोथिंबीर ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. असं तर आपण कोथिंबीर खाऊ नाही शकत कच्ची. तर अशा प्रकारे चटणी बनवून पहा. लहान मुलांना पण तुमच्या द्या, चपातीला घोळसून द्या, भाकरीला वगैरे, वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. भाजीला आपल्या घरात काय 8 दिवस ही टिकती. फ्रीजमध्ये ठेवली ना, जेवणाच्या आधी थोडी काढून ठेवायची, 1 तासभर नॉर्मल होऊन जाते, थंडपणा निघून जातो. तर बाहेर ठेवली तर खराब होऊ शकते. 1 दिवसभर, आता सकाळी बनवली तर दिवसभर राहू शकते बाहेर, दुसऱ्या दिवसापर्यंत. पण असं 4-5 दिवस नाही राहणार, 8 दिवस तुम्ही एकदाच बनवून चांगली छान ठेवून फ्रीजमध्ये रोज थोडी थोडी खाऊ शकता. शरीरासाठी खूप छान असते. तर कशी वाटली कोथिंबीर चटणी नक्की कमेंट करून सांगा प्लीज. आणि कमेंट करा. असं चांगल्या रेसिपी तुम्हाला खूप सोप्या बनवून दाखवायला म्हणजे मूड येतो, जर व्ह्यूज वगैरे चांगले जर आले आपल्याला व्हिडिओला. तर असं काय चांगल्या पदार्थ बनवून द्यायला. चला, वाटाण्याची चटणी कशी झाली पाहूया. तर ही पहा, आता झाली वाटाण्याची चटणी पण आपली थंड वगैरे झाली. आता कढईमध्ये तव्यावर कशात पण तुम्ही परतून घेऊ शकता. ही पण चटणी एवढी जबरदस्त आहे ना. ही पण खूप पौष्टिक आहे. वाटाण्याचे शेंगातले दाणे आणि त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची. तर ही सुद्धा तुम्ही मुलांना, आपण स्वतःसुद्धा ब्रेडला लावून ब्रेड खाऊ शकतो असंच. किंवा ही भाकरीबरोबर आपल्याला भाजीला काही नाही, तर भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो, वरण भाताबरोबर तोंडीला लावू शकतो. तर हे पहा, ही वाटाण्याची चटणी अशी जबरदस्त लागते ना, एकदा नक्की बनवून पहा. आणि ही कोथिंबीर चटणी. तर कसं वाटलं ह्या दोन्ही पण चटण्या, तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला.
प्लीज तुमच्या नातेवाईकांना ही व्हिडिओ पाठवा, मित्रमैत्रिणींना पण तुम्ही व्हिडिओ पाठवा, शेअर करा प्लीज. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका कशा बनवले आहे वाटाण्याची आणि कोथिंबीरची. किती सोपी पद्धत आहे, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. याच्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही, शरीरासाठी सुद्धा खूप खूप चांगली आहेत ह्या चटण्या दोन्ही पण. तर नक्की अशी चटणी बनवून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.